Hello friends, welcome to you in my video lecture, unit number 3.3, note making. Friends, today we have seen in my first part what is note making, what are the various types of note making, styles of note making, and now we are going to see the difference between note making and note taking. Already I have told you that this type of question will be asked in HSC examination, and how many marks will be carried out? 3 marks. Now, okay, we are going to see that what is note making and is it a very important skill for you? Yes. नोट मेकिंग इज अन इम्पॉर्टंट रीडिंग स्किल. मी तुम्हाला सांगितलं हे अतिशय महत्त्वाचं एक वाचनाचं कौशल्य, एक वाचन कौशल्य आहे. इट इन्व्हॉल्व्स द आयडेंटिफिकेशन ऑफ मेन आयडिया और गव्हर्निंग थॉट सपोर्टेड बाय रिलेव्हंट डाटा अँड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. आता नोंदी करणे, तुम्हाला नोट मेकिंग म्हणजे काय? नोंद करणे हे महत्त्वाचं स्किल आहे, पण याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होतं, काय ही एक व्यस्त ठेवणारी ॲक्टिव्ह अशी स्किल आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ मेन आयडिया, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला किंवा वाचकाला काय करायचं असतं, तर महत्त्वाच्या दिलेल्या ज्या आयडिया, मग त्या पुस्तकातील असेल किंवा लेक्चरच्या असेल, एखाद्या आर्टिकल्स म्हणजे वर्तमानपत्रातील एखादं लेख असेल, तर त्या दिलेल्या साहित्यातील आपल्याला ज्या आयडिया आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या असतात किंवा थॉट्स, विचार असतात लेखाचे, सपोर्टेड बाय रिलेव्हंट डाटा अँड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. त्यातील जी महत्त्वाची माहिती, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला घ्यायची. आता नोट्स मेकिंग स्किल. नोट्स आर युजली मेड टू रेकॉर्ड अ स्पीच. आता मी तुम्हाला सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये, पहिल्या पार्टमध्ये, की एक रेकॉर्ड केलं जातं, एखादं भाषणाचं रेकॉर्ड करणं और डिक्टेशन करणं, वाईल लिसनिंग टू इट टू रेफर बॅक टू रिप्रोड्यूस इन द डिझायर्ड वे. आणि तर नोट मेकिंग केलं की भाषणाचं असेल, पुस्तकाचं असेल किंवा एखादं डिक्टेशन असेल, तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काय करतो ते रिप्रोड्यूस करू शकतो, ते आपण अवेलेबल करू शकतो. While reproducing the details, the text of the notes, the meaning of the draft or the speech remain the same. आणि काय होतं, जेव्हा आपण रिप्रोड्यूस करतो तेव्हा ती केलेली जी नोट्स असते त्याच्यामध्ये काही फारसे बदल होत नाहीत. आणि म्हणून आपण नोट्स करताना काळजी घेतली पाहिजे की इट शुड नॉट बी डिस्टॉर्टेड, म्हणजे त्याला विकृत स्वरूप प्राप्त होऊ नये. पर्सनल कॉमेंट्स ऑर व्ह्यूज शुड नॉट बी इन्क्लूड वाईल एक्सप्लेनिंग द नोट्स. आपण नोट्स काढताना आपल्या पर्सनल कमेंट्स करायच्या नाहीत किंवा आपला जो काही व्ह्यू आहे तो आपण तो मांडायचा नाही. वाय नोट्स आर नेसेसरी. आता नोट्स का काढायच्या, कशासाठी नोट्स घ्यायच्या आहेत? तर नॉलेज इज ॲडव्हान्सिंग अँड एक्सपांडिंग सो फास्ट. आपल्याला माहिती आहे आता नॉलेज सर्व क्षेत्रातील, मग इट मे बी सायन्स फील्ड, इट मे बी लिटरेचर, व्हेरियस टाईप्स ऑफ लिटरेचर्स. तर नॉलेज ही अशी गोष्ट आहे की ती ॲडव्हान्सिंग होत आहे, ती एक्सपांड होत चाललेली आहे. दॅट वी हॅव टू लर्न इट विथ द सेम स्पीड. आणि जसं एक्सपांड होत चाललेलं आहे त्याच स्पीडनं आपल्याला ते शिकणं महत्त्वाचं आहे. ह्युमन माइंड इज नॉट अ कॉम्प्युटिंग मशीन. आता एक आपलं काही कॉम्प्युटर नाही आहे की आपण ते स्टोअर ऑल द नॉलेज, इम्पार्ट केलेलं जे ज्ञान आहे ते आपण स्टोअर करू शकतो. वी हॅव टू टेक नोट्स अँड डेव्हलप देम इन टू आवर ओन डिटेल्स. मग जर आपण त्या दिलेल्या ज्ञानाचं रूपांतर आपण नोट्समध्ये केलं तर निश्चितपणे आपण त्या डिटेल्स आपण परत परत वापरू शकतो. टू प्रिपेअर अँड मेक मॅक्झिमम अँड द बेस्ट यूज ऑफ आवर टीचर्स लेसन ऑर लेक्चर विच इज आउटकम ऑफ देअर लर्न व्हॅल्युबल लेबर. जे शिक्षकांनी खूप प्रयत्न केले, अनेक पुस्तकं वाचलेली असतात आणि मग पुस्तक वाचून विविध प्रकारचे रेफरन्स देऊन शिक्षक काय करतात, एखादा पॉईंट ते क्लिअर करत असतात. तर त्याची जर आपण नोट्स घेतली तर त्या नोट्स घेतल्यानंतर नोट्स तयार केली तर निश्चितपणे त्याचा आपण
फायदा घेऊ शकतो, अनेक वेळा उपयोग करू शकतो. नोट देअरफॉर आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑलमोस्ट ऑल एज्युकेटेड पर्सन. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या लेक्चरमध्ये, सर्व जे काही एज्युकेटेड लोक आहेत, मग ते टीचर्स असेल, लॉयर्स असेल, डॉक्टर्स असेल, स्टुडंट्स असेल, त्या सर्वांसाठी नोट्स अत्यंत महत्त्वाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नोट्स. तर नोट्स कशा असल्या पाहिजे? पहिली जी गोष्ट आहे, दे आर शॉर्ट. त्या अतिशय शॉर्ट असल्या पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये शॉर्ट फॉर्म्स वापरलेले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथा मुद्दा आहे, त्या लॉजिकल असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तार्किक सांगड असलं. तुम्हाला सांगितलं की आपण उदाहरण सांगितलं की डोक्याचा भाग, समजा डोक्यापासून तर पायापर्यंत असं जर विचार केला तर आपण अगोदर डोक्याचा विचार करतो नंतर पायाचा विचार करतो. त्यानंतर नोट मेकिंग फॉर्मॅट. आता इथे या ठिकाणी मुद्दाम एक फॉर्मॅट दिलेलं आहे पहा, आणि या पद्धतीने आपल्याला नोट्स तयार करायचे असतात. उदाहरण दिलं आहे व्हॅल्यू ऑफ बुक्स. ते दिलेलं आहे व्हॅल्यू ऑफ बुक्स अकॉर्डिंग टू असं दिलेलं आहे की अँटोल फ्रान्स, आता मेन हेडिंग आहे. त्यानंतर नॉट मेअरली प्रिंटेड सायन्स सब हेडिंग आहे. त्यानंतर रीडर गिव्स त्याचं सब हेडिंग आहे. त्यानंतर त्याचं परत सब हेडिंग 1, 2, 3 या पद्धतीने आपल्याला, किंवा बुक्स मेंट फॉर डिफरन्स. आता डिफरन्स हा शब्द न वापरता शॉर्ट फॉर्म वापरला आहे डिफरंटऐवजी DIFF वापरला. अशा प्रकारचे ॲब्रिव्हिएशन या ठिकाणी वापरायचे आहेत. किंवा आपल्या नंबर वर्ड वापरायचे असतात, किंवा आपल्याला अल्फाबेट्स वापरायचे असतात. त्या ठिकाणी हे उत्तम उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर नोट मेकिंग अँड नोट टेकिंग स्किल सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पेज नंबर 148 148 वरती, की हे जे नोट मेकिंग आणि नोट टेकिंग स्किल आहे, तर यात फरक काय, दोन्हीमध्ये फरक काय? तर इथं दिलेलं आहे फरक, की नोट टेकिंग म्हणजे काय, ओनली जॉटिंग डाऊन पॉईंट्स इन्व्हॉल्व नो साईट इंटरप्रिटेशन. म्हणजे काय, की या ठिकाणी केवळ मुद्दे लिहून काढणे, त्यावेळी अर्थ समजून घेतला जात नाही. आपण जॉटिंग पॉईंट्स करतो पण अर्थ समजून घेता येत नाही. तर नोंद घेणाऱ्याला कोणत्याही प्रकारे मागे किंवा पुढे बदल करणे शक्य नसते आणि तो कुठलेही आजूबाजूचे संबंध जोडू शकत नाही. आता नोट मेकिंगमध्ये काय, हेल्प स्टुडंट टू सी ईच पॉईंट क्लिअरली अलॉंग विथ इट्स लिंक ऑर कनेक्शन्स विथ ईच अदर. आता नोट मेकिंगचा फायदा काय होतो, की नोट मेकिंगमध्ये प्रत्येक मुद्दा आहे, ईच पॉईंट आहे, त्यातील जे दुवे आहे ते एकमेकाशी असलेला संबंध स्पष्टपणे पाहण्यास विद्यार्थ्याला मदत होते. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे नोट टेकिंग आणि नोट मेकिंगमध्ये पहा. नोट टेकिंगमध्ये काय, व्हेरी लिटल चेंजेस आर रिक्वायर्ड. या ठिकाणी खूप कमी वेळा आपल्याला बदल करता येतात. त्यानंतर नोट मेकिंगमध्ये एजियर टू चेंज द नोट्स मेड. या ठिकाणी विविध स्रोतातून मुद्दे आपल्याला घेता येतात. अनेक मुद्दे एजियर टू चेंज, आपण पाहिजे तेव्हा बदल करू शकतो. त्यानंतर नोट टेकिंगमध्ये काय, टेकिंग पॉईंट्स फ्रॉम वन सोर्स ॲट अ टाईम. आपण एखादा स्रोत आहे, दिलेला जो स्रोत आहे, समजा लेक्चर असेल काय असेल, तर ते एकाच वेळेस आपण त्याचा मुद्दा आपल्याला घेता येतात. आणि इथं काय दिलं आहे, इन्व्हॉल्व्स द टेकिंग ऑफ पॉईंट्स फ्रॉम डिफरंट सोर्स. आपण अनेक वेळा अनेक स्रोतांकडून मुद्दे घेतो, आपण पाहिजे तेवढे स्रोत आपण त्याला वापरू शकतो. त्यानंतर नोट टेकिंग म्हणजे लेस अंडरस्टँडिंग. याचा तोटा काय आहे, की तो समजण्यास आपल्याला थोडी अडचण येते. या ठिकाणी मोर अंडरस्टँडिंग, यातून जास्त आकलन होतं. आकलन कमी होतं, आकलन जास्त होतं. पॉईंट्स ऑर नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. आता या ठिकाणी जे पॉईंट्स असतात किंवा नोट्स असतात ते फुल फॉर्ममध्ये लिहिलेले असतात. आणि इकडे काय असतात, नोट मेकिंग इज ऑफन इन शॉर्ट फॉर्म. या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये असतं. नोट टेकिंगमध्ये पहा, पॉईंट्स गिवन बाय सोर्सेस आर टेकन डायरेक्टली. आणि जे काही दिलेले मुद्दे असतात ते जसेच तसे घेतले जातात. आता बाह्य स्रोत जो असेल, जो बाह्य जो काही मुद्दे कोणाकडून घेतले जातात किंवा स्रोत असेल, तर आगामी येणारे शब्द, वाक्यांश, अभिव्यक्ती समजून घेण्याची या ठिकाणी मुभा नाही आहे. पण तसं नोट मेकिंगमध्ये मात्र नाही आहे. त्यानंतर ओनली गिव्ज द अर्ली कन्फगेशन फॉर द होल टॉपिक. आता काय इथं दिलेलं आहे, संपूर्ण विषयासाठी प्रारंभिक संरचना, त्याला कॉन्फिगरेशन असे म्हणतात. तर ती संरचना आहे, तर ती या ठिकाणी केवळ मिळते. आणि इकडे दिलेलं आहे पहा, की
हेल्प द स्टुडंट इन कॅप्चरिंग इट्स मेन की. विद्यार्थ्यांना त्यातील मुख्य जो मुद्दा आहे तो समजून घेण्यास फायदा होतो. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस. आता तुम्हाला सांगितलं अगोदर या ठिकाणी दिलेलंच आहे की विविध सोर्सेस आहेत, त्यातून त्या नोट्स घेतल्या जातात, नोंदी या ज्या आहेत त्या नोट मेकिंग केलं जातं आणि इथे नोट टेकिंग केलं जातं. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्सेस, दे आर हँडमेड सिन्स द टाईम अवेलेबल इज लिमिटेड. या ठिकाणी नोट टेकिंग करताना टाईम अतिशय त्याला वेळेच्या मर्यादा येतात, कारण नोंदी स्रोतांनी तयार केलेल्या असतात, कमी वेळ उपलब्ध असल्याने त्या हस्तलिखित स्वरूपात असतात आणि विशेष म्हणजे वेळेला इथं मर्यादा आहे. कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्फ. जो वाचक आहे, जो शिकणारा आहे, तो स्वतः त्या कन्स्ट्रक्ट करतो इन हँडमेड ऑर इन कॉम्प्युटर टाईप फॉर्म. या ठिकाणी मात्र कॉम्प्युटरसुद्धा आपण करू शकतो किंवा हाताने सुद्धा आपण करू शकतो. आता नोट मेकिंग आपण पाहिलं की नोट मेकिंग आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, पहा पेज नंबर 148 वरती. बोथ द स्किल आर टोटली डिफरंट. या दोन्ही जे स्किल आहे ते निश्चित वेगळे आहेत, नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. नोट टेकिंग इज अ पॅसिव्ह प्रोसेस विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स. आता नोट टेकिंग पाहिलं आपण फरक पाहताना की नोट टेकिंग ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. या ठिकाणी वाचकाला किंवा या ठिकाणी जो काही रीडर आहे त्याला किंवा जे काही व्यक्ती आहे तिला कुठलीही संधी नसते, किंवा दिलेलं लेक्चर असतं त्याच्या नोट्स काढायचे असतात, त्याला कुठली संधी नसते, त्याच्यामुळे ती पॅसिव्ह प्रोसेस आहे आणि ही पॅसिव्ह क्रिया आहे. त्यानंतर नोट टेकिंग ॲट अ ग्लान्स गिव्स complete view of paragraph or any content which contain the main points and supporting details of what is heard during lectures or speech. म्हणजे एखादं लेक्चर ऐकताना किंवा स्पीच ऐकताना जे काही नोट्स असतात, व्याख्यान असेल, एखादं व्याख्यान चालू असेल, भाषण असेल, तर याच्या साधारणपणे जे नोट किंवा नोंदी घेण्याचा स्रोत आहे ते व्याख्यान असतं आणि व्याख्यान असल्यामुळे स्रोताचा प्रवाह एका दिशेने येत असल्याने नोंद घेणाऱ्यास व इतर कोणत्या बाजूचा किंवा श्रेणीबद्ध संबंध जोडण्याचा प्रयत्न करता येत नाही. म्हणजे आपल्याला जे काही रिलेशन्स असतात ते जोडता येत नाही. आता टेकिंग नोट्स. आता नोट्स घेत असताना टेकिंग नोट्स वाईल रीडिंग फॉर डिफरंट बुक्स अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पज. टेकिंग नोट्स वाईल रीडिंग. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, किंवा नोट्स घेताना या ठिकाणी जो काही डिफरंट बुक्स आहेत किंवा प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पजेस, ते जे दिलेले बुक्स असतात त्याचे विविध हेतू असतात. तसं नोट मेकिंग करताना नोट मेकिंग इज अ मोर ॲक्टिव्ह अँड फोकस रायटिंग स्किल. तुम्हाला सांगितलं मी की नोट मेकिंग ही ॲक्टिव्ह क्रिया आहे, ती पॅसिव्ह क्रिया नाही आहे. त्यानंतर ती रायटिंग स्किलवरती, लेखन कौशल्यावरती फोकस असते. वेअर concrete connection between all relevant concepts and word is drawn to infuse or connect all thoughts together by method, points, tree diagram or table. आपण पाहिले की नोट मेकिंगचे अनेक प्रकार असतात, अनेक स्टाईल असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की नोट मेकिंग करताना डेटावर किंवा जी काही माहिती दिलेली असते ती सक्रियपणे त्याच्यावर काम करता येतं. त्यामुळे नोंद करणारा स्वतः त्या माहितीचा सहनिर्माता असतो व या सृजनशील कृतीमध्ये खर्च केलेली मानसिक ऊर्जा आवश्यक तेव्हा माहिती सहजपणे किंवा व्यवस्थित प्रकारे परत मिळवता येते. आता या दोन्हींमध्ये फरक काय, म्हणजे सारखेपणा काय, what are the similarities between note taking and note making? Both provide the student with material for easy references. या ठिकाणी काय की या ठिकाणी मटेरियल पुरवलेलं असतं, प्रिपेरेशन अँड स्टडी ड्युरिंग अँड एक्झामिनेशन. तर नोट टेकिंग अँड नोट मेकिंग या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देतात व अशी अभ्यास सामग्री जलद उजळणी करण्यासाठी उपयोगी पडते. बोथ एड द स्टुडंट इन रिमेंबरिंग फॅक्ट्स. त्याच्यामुळे काय दोन्हींचा फायदा काय होतो, आपल्या ज्या फॅक्ट्स असतात त्या आपल्याला आठवणीत ठेवता येतात. ॲज इट युटिलाइज बोथ रीडिंग अँड लिसनिंग सेन्स. आणि त्याचा फायदा काय होतो की आपल्याला त्या युटिलाइज करता येतात, वापरता येतात. बोथ हॅव द सेम पर्पज, दॅट इज द
दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. आणि दोन्हींचा फायदा काय आहे की विद्यार्थ्यांना आपला मौल्यवान वेळ वाचवता येतो आणि त्यांना अभ्यासामध्ये प्रगती करता येते. बोथ हेल्प द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला त्यांना वाढवता येतं. आता या ठिकाणी एक पॅरेग्राफ दिलेला आहे, आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्स. तर हा विद्यार्थ्यांना तुम्ही वाचा आणि त्यावरती कशी नोट्स तयार केलेली आहे ती पहा. की या ठिकाणी दिलेलं आहे, नाव लेट्स कम्प्लीट द फॉलोइंग डायग्रॅम दॅट रिप्रेझेंट प्राणा अँड इट्स एलिमेंट्स. आता प्राणा अँड इट्स एलिमेंट्स दिलेले आहे, प्राण अँड एलिमेंट दिलेले आहेत. तर ते आपण काय करायचे, नीट पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला पेज नंबर 150 वरती. तर त्या ठिकाणी जे अर्थ, त्यानंतर सेकंड काय फायर, एअर, एथर. तर हे सर्व आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या पॅरेग्राफमधून आपण व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर पुढे काय दिलेलं आहे पहा, ट्रान्सफर द अबाव इन्फॉर्मेशन फॉर्म ऑफ टेबल. तर आपण त्या प्रकारेच ती दिलेली जी माहिती आहे ती बॉडीली प्रोसेसमध्ये कशी आहे, त्याचे डोसेस कसे, असोसिएटेड विथ काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, इम्बॅलन्स कॉजेस काय आहेत, तर हे आपण त्यातून शोधून ते पूर्ण करायचे. आता नोट मेकिंग करताना कोणकोणते अब्रिव्हिएशन वापरतात, तर अँड असेल किंवा ॲट असेल, पर असेल, तर इन्क्रीजिंग असेल, इन्क्रीज्ड असेल. तर ह्या प्रकारचे ॲब्रिव्हिएशन आपण अभ्यास करा आणि त्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, पॉईंट्स रिमेंबर फॉर नोट मेकिंग. हे सर्वात महत्त्वाचं आहे की आपण नोट मेकिंग करताना काय काय पॉईंट्स लक्षात ठेवले पाहिजे. अवॉइड युझिंग लॉंग सेंटेन्स ॲज हेडिंग्स ऑर टायटल. टायटल आपलं शॉर्ट असावं. आता टायटलला अर्धा मार्क आहे म्हणून आपण ते लॉंग वाक्य म्हणजे मोठं वाक्य वापरायचं नाही, तर ते टायटल शॉर्ट असलं पाहिजे. कमीत कमी एखाद्या शब्दामध्ये असेल तर फारच चांगलं आहे. नेव्हर लूज द मेन आयडिया ऑफ द पॅसेज. तर जी काही मेन आयडिया पॅरेग्राफमध्ये दिलेली असेल ती आपण कधी त्याचा लॉस करायचा नाही. ती मेन आयडिया याच्यामध्ये आलीच पाहिजे. इग्नोर इन्फॉर्मेशन विच इज लेस इम्पॉर्टंट. सर्वात महत्त्वाचं आहे की जी काही महत्त्वाची माहिती नसेल, आपण सर्वात पॅरेग्राफ वाचताना लक्षात घेतलं पाहिजे की इम्पॉर्टंट काय आहे, टायटल्स रिलेशन काय आहे, त्याचा संबंध आहे. जे टायटल्सशी रिलेशन जे वर्ड्स आहेत ते आपण पाहिले पाहिजे आणि ते टायटल्स रिलेशन जे रिलेटेड शब्द नाही आहेत किंवा आयडिया नाही आहेत ते आपण इग्नोर केल्या पाहिजेत. बी ब्रीफ, क्लिअर अँड स्पेसिफिक. सर्वात महत्त्वाचे त्या शॉर्ट असल्या पाहिजे, ब्रीफ असल्या पाहिजे, त्या क्लिअर पाहिजे, इझी टू अंडरस्टँड पाहिजेत आणि त्या स्पेसिफिक असल्या पाहिजे. यूज लॉजिकल सिक्वेन्स. अगोदर सांगितलं की तुम्हाला एक बॉडीची समजा दिलेली माहिती आहे आणि त्याची तुम्हाला ते डायग्राम किंवा करायची आहे किंवा त्याची नोट्स तयार करायची आहे, त्याचा पाय चार्ट तयार दिलेली माहिती असेल, टेबल करायचं असेल, तर आपण अगोदर डोक्याचा उपयोग करतो की हेडबद्दल काय माहिती आहे, त्यानंतर हँडबद्दल काय माहिती आहे, त्यानंतर स्टमक किंवा मिडल पार्ट ऑफ द बॉडी. अशा पद्धतीने आपण त्याचे लॉजिकल त्याची लिंक असली पाहिजे. लिव्ह नो स्पेस टू अवॉइड कन्फ्युजन. त्या ठिकाणी स्पेस सोडायचं नाही आहे. डू नॉट इन्क्लूड युअर ओन व्हर्जन ऑर अंडरस्टँडिंग. आता काही विद्यार्थ्यांना खूप इंग्रजी किंवा माहिती त्या पॅरेग्राफमधली समजते किंवा खूप नॉलेज असतं, म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण त्यामध्ये ते इन्क्लूड करायचे आहे. यूज ॲब्रिव्हिएशन. तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्या ॲब्रिव्हिएशन्स आहे त्या मॅक्झिमम वापरा. त्याच्यामुळे काय होतं, नोट्स ही शॉर्ट होते आणि इम्प्रेसिव्ह होते. मेक युअर नोट्स मोर मेमोरेबल बाय ॲडिंग कलर्स. जर तुम्हाला आता हे परीक्षेला शक्य नाही, परीक्षेला नाही करायचं हे, ड्रॉइंग अँड सिम्बॉल, तुम्ही ड्रॉइंग वापरू शकता, सिम्बॉल करू शकता, कलर वापरायचे मात्र नाही आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी दिलेली. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तर हा पॅरेग्राफ वाचायचा आहे, तो परीक्षेत दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी. तर तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण या पद्धतीने त्याचे नोट्स तयार करू शकतो आणि ती नोट्स आपण या पद्धतीने कंप्लीट करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग पॉईंट्स विथ द हेल्प ऑफ द अबाउट टेक्स्ट. तर दिलेला जो काही एक मी एक्झामसाठी तुमची थोडक्यात आपल्याला खरंच नोट मेकिंग करता येतं का, तर ते पाहण्यासाठी मुद्दाम म्हणून मी हा चार्ट भरलेला नाही आहे. तर तुम्ही तो भरायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण मेन पॉईंट्स, त्यानंतर सब किंवा मेन हेडिंग्स, सब हेडिंग्स किंवा त्याचे सब जे हेडिंग्ज आहेत ते कसे शोधायचे आहेत, त्याचे ब्रँचिंग कसे शोधायचे आहेत किंवा ब्रँचिंग वर्ड कोणते असतात, त्याचे सब ब्रँचिंग वर्ड्स कोणते असतात, ते आपण शोधायचे आणि या ठिकाणी ती डायग्राम पूर्ण करायची आहे.
तर मित्रांनो, या पद्धतीने आपण नोट मेकिंगचा अभ्यास केलेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो परत परत पहा आणि टेक्स्टबुकमधील जे 12वीच्या टेक्स्टबुकमधील जे पेजेस आहेत मग ते 147 तर साधारणतः 150पर्यंत जे पेजेस आहेत ते नीट वाचा आणि जर तुम्हाला आवडलात तर निश्चितपणे माझी व्हिडिओ चॅनल्स आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हॅव अ नाईस डे टू यू. ओके.